नमस्कार मंडळी, मी निकिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। वीकेंडला मी आली आहे मुक्काम पोस्ट गोधेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर येथे। तर झालं काय मंडळी, सकाळी 7 वाजताच ऊसाच्या शेतात बरेच ऊसतोडणी कामगारांची टोळी ऊस तोडताना दिसली आणि आपल्या समाजाचा एक अविभाज्य भाग असलेल्या या ऊसतोडणी कामगारांचे आयुष्य जवळून जाणून घेण्यासाठी साहजिकच माझे पाय शेताकडे वळाले। शेताच्या बांधावरच ही ऊसतोडणी कामगारांची मुलं खेळताना दिसली। सकाळी 7 वाजता इतका ऊस तोडून झाला होता म्हणजे ही कामगार मंडळी नक्कीच 6:30 वाजता शेतात आली असावीत आणि त्यांच्यासोबत त्यांची ही छोटी मुलं बाळ सुद्धा। आणि अशी होती त्या छोट्या छोट्या मुलांची अवस्था। काय बोलावे, निशब्द झाले। कारण हे चित्रीकरण आहे जानेवारी महिन्यातल्या सकाळच्या अत्यंत कडाक्याच्या थंडीतले। ऊसतोडणी कामगारांच्या विधभर पोटाच्या टीसभर खळगीसाठी त्यांच्या वाटेला आलेल्या नको इतक्या समस्या ऐकल्यावर पाहिल्यावर मनात अगदी धस्स झालं। मंडळी, तुम्हाला वाटेल मी अतिशयोक्ती बोलत आहे, तर कामगारांच्या तोंडूनच ऐकूया त्यांचं जीवन आणि जीवनातल्या भयानक समस्या। शेतातून कशीबशी वाट शोधत मी त्यांच्याजवळ पोहोचले। शाळेत जातो? नाही जात? कितवीपर्यंत गेला होता का आधी शाळेत? कितवीला? तिसरी पर्यंत शिकला। आता सोडून दिली शाळा? का बरं? ऊस तोडायला आला। इथे किती दिवस राहणार आहे तुम्ही? 15 दिवस। मग दुसरीकडे जायचं ऊस तोडायला? बरं। आणि तुझे आई वडील कुठे आहेत? गावाला गेले म्हणजे? ते घरी गेले। तू एकटाच आला इकडं या बाकीच्या माणसांसोबत? मग आई बाबा आजी बरोबर? आजी बरोबर आला? बरं बरं। शाळा सोडली कायमची? इथं कुठे राहिला तुम्ही? दाखव ना मला घर। काय काय 5 किलोमीटर आहे इथून राहायला तुम्ही? 5 किलोमीटर लांब आहे? मग कसे आले तुम्ही इथं? आता इथं आले कसे ह्या शेतात? ह्या बैलगाडीत आले? बैलगाडी तुमचीच आहे का? बैलगाडी तुमची आहे? बरं। तू शाळेत जाते? कितवीला? कितवीला जाते तू? दुसरीला। कुठे शाळा आहे तुझी? शाळा कुठे आहे तुझी? कुठे? मालेगावला? हां। इथं किती दिवसापासून आले तुम्ही? इथे किती दिवसापासून आले? नाही माहिती? बरं। हा, 7 वाजता आले। बरं। राहायला कुठे? बरं। तू किती वर्षांची आहे? तू किती वर्षांची आहे? माहित नाही। शाळेत नाही जात का? बरं। तू शाळेत गेलीच नाही का कधी? तिसरी पर्यंत गेली? बरं। तुम्ही दिवसभर इथेच आहे का मावशी? दिवसभर इथेच राहणार आहे? बरं बरं। आम्ही दक्कस का आम्ही ऊस तोडा सवाय ना ती गाडी भरतो माल बांधतो। मग सकाळी किती वाजता आले? 10 तर वाजले पण नाही अजून। 8 वाजता 7-8 वाजता आले। बरं। आणि राहायला कुठे तुम्ही? झोपडी टाकून राहिलाय? बरं। आणि हे पोरांचे शिक्षण? हे लहान लहान मुलं? लहान मुलं शिक्षण मग असे ऊस तोडायला येत? मग कसं राहत शिक्षण? काहीच नाही शिक्षण? आठवण घ्यायच का मग? काय काय आठवण घेत का मग? म्हणजे मग शाळेमध्ये जाते इथून गेल्यावर? आश्रमात जातच ना? आश्रमात जातो? बरं। आणि वाघा बिगाची भीती नाही वाटत का? बिबट्याची नाही का? बरं। आम्ही घेतोच ना। हा, निवाशाकडे आहे। तिकडं भीती नाही वाटत का ऊस तोडताना? नाही ना? हा हा मारी नाही टाकत।
असं खडं खडं चालते. तुम्हाला किती रुपये मिळतात दिवसाला याचे? किती रुपये मिळतात ऊसतोडीचे? ऊसतोडीचे शेवटला भेटते. शेवटला रोज किती पडतो तरी? रोज काही 1500 पडत असं 1500 एका माणसाला एक माणसाला दिवसाला? दिवसाला. बरं. गाडीच भरणार, 2 गाड्या भरणार. आता हे दिवसभर उन्हात आणत हे पोर असेच का तुमच्या मागच? आमच्या मागे शाळा नाही, ठेवावं लागते ना. लक्ष ठेवावं लागतं. शाळा पण नाही. तेव्हा आता इथून जाईल. कुठे जायचं ना? हे ऊस तोडीचा पिरियड किती असतो हा? किती 4 महिने का? आखाजी परत आखादीपर्यंत. आणि आले कधी तुम्ही? दिवाळी दिवाळी म्हणजे जवळजवळ 4 महिने पोरांना शाळा नाही. बर. येत आले ना. लेट. हा आई मतदान व्हायचं ना म्हणत. हा 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 मतदान झालं मग हा मतदान झाल्यावर आले. मतदान केलं का तुम्ही? अरे वा वा वा. कोणाला केलं मतदान? कोणाला केलं मतदान? काही मतदान याला केलं ना. कोणाला? शिवसेनेला. बरं बरं. चांगली गोष्ट आहे, तुम्ही मतदानाचा हक्क बजावला. आमचा शिवसेना आहे. हा हा हा. बरं. तुम्ही काही खाल्लं का सकाळी? काहीच नाही खाल्लं. चहा चहा पिऊन आले. आता जेवायचं कधी? कधी जेवणार तुम्ही? जेवण कधी करणार? दुपारी जेवायचं. बरं. कितवीला जातो? 5वीला. मग आता शाळा सोडून आले की इकडं? घरी कोण नाही? हा हा. तो ऊस तोडू लागतो तुम्हाला? मंडळी, एव्हा ना दुपारची वेळ झाली होती आणि ही शेतातच केलेली कपड्याची किंवा पाचटाची सावली दिसते. ही आहे अगदी तान्ह्या म्हणजे 4-5 महिन्याच्या बाळासाठी. एवढ्याशा सावलीत ते बाळ दिवसभर राहणार. काय बोलावं यावर. तर मंडळी, हे सर्व आहे ऊसतोडणी कामगारांच्या जीवनातलं भयानक वास्तव, जिथे जेमतेम 3री-4थीच्या पुढे कोणीही शाळेत जात नाही. आणि शाळेत जी मुलं 3री-4थी इयत्तापर्यंत शिकली आहेत तेही वर्षातले 6 महिने म्हणजे जवळजवळ दिवाळी ते अक्षय तृतीया शाळा बुडवून आईवडिलांबरोबर कुठेतरी लांब शेताच्या बांधावर असतात. आणि त्यांचं घर असतं म्हणजे तेही फक्त उघड्यावर मांडलेल्या झोपड्या, एवढाच काय तो निवारा. आता ही झाली नाण्याची एकच बाजू. नाण्याची दुसरी बाजू तर अशी आहे की 14 वर्षांवरील एकही मुलगी या ऊसतोडणी कामगारांच्या टोळीत दिसत नाही. कारण काय असेल बरं? कारण 14व्या वर्षी लग्न करून एक विवाहित स्त्री म्हणून ती मुलगी कुणाच्या तरी बांधावर ऊसतोडणी करत असते. अवनी म्हणजे अन्न वस्त्र निवारा या संस्थेच्या अहवालानुसार शिक्षणापासून वंचित लहान मुलं आणि बालविवाह यांच्या प्रचंड वेख्यात हा ऊसतोडणी कामगार समाज अडकला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या कामगारांची ही सर्व खटाटोप कशासाठी? तर अन्न आणि वस्त्र या 2च मूलभूत गरजांसाठी. निवारा हा शब्द तर त्यांच्या शब्दकोशातही सापडत नाही. माझे पाय घराकडे तर निघाले, पण या कामगारांच्या व्यथा काही डोळ्यासमोरून जाईनात. संध्याकाळी परतीच्या वाटेला निघालो आणि पुन्हा एकदा या कामगारांच्या या उघड्यावरच्या आयुष्याचं भयान वास्तव दिसलं. गावापासून लांब झोपड्या दिसत होत्या. ते पाहून देवाकडे मी एकच प्रार्थना केली, देवा, कमीत कमी अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या 4 अत्यंत मूलभूत गरजांपासून आपल्या समाजाच्या कुठल्याच घटकाला वंचित ठेवू नकोस. मंडळी, आता तुमचा निरोप घेते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच अशा एका नवीन विषयासह. बाय.